नमस्कार. सध्या आता सणावारीचे दिवस चालू होणारच आहे आणि खूप धावपळ असते की ज्या कारणामुळे आपल्याला रांगोळी काढणं होत नाही. कितीही इच्छा असली ना तरी काढणं होत नाही. कधी कधी पुसूनच जाते. लहान मुलं असतात, अशा वेळेस ना ही इन्स्टंट रांगोळी आपल्याला खूप उपयोगी पडते. तर आज मस्त अशी रांगोळीच वापरून आपण छान अशी रांगोळी बनवणार आहोत. तर त्यासाठी हा OHP शीटचा कागद जो आपल्याला कुठल्याही स्टेशनरी स्टोअर आहे तिथे मिळून जातो किंवा ऑनलाईन पण मागू शकतात, परंतु 5 रुपयाला एक असा हा मिळतो. आणि त्यासाठी आपल्याला फेविकॉल आणि पाणी आणि आपल्या खूप साऱ्या रांगोळीचे कलर तुमच्या आवडीचे तुम्हाला एवढंच या ठिकाणी लागणार आहेत. आणि ना थोडासा आधी त्रास होतो आणि त्यानंतर मग सणावारांमध्ये आपल्याला कुठलंही टेन्शन घ्यायची अजिबातच गरज पडत नाही. कुठल्याही पद्धतीला जशी तुम्ही रांगोळी हवी आहे तशी आधी एका साध्या पेजवरती स्केच करून घ्या. त्यानंतर अर्धी फेविकॉल आणि अर्ध पाणी म्हणजे 50% पाणी 50% फेविकॉल एकत्र करायचा आणि तो आपण आधी OHP शीट हे एका कागदावरती जिथं डिझाईन काढलेली आहे त्यावरती व्यवस्थित स्टिच करायचं, जेणेकरून आपली रांगोळी सरकणार नाही. आणि त्यानंतर रांगोळीला OHP शीटला आपण ते फेविकॉलचं पाणी लावायचं आणि त्यावरती रांगोळी घालायची आहे. त्यानंतर एखादा OHP शीटचा पुन्हा कागद ठेवायचा, त्याने छान प्रेस करायचा आणि उरलेली जी रांगोळी आहे ती काढून घ्यायची. पुन्हा ज्या ठिकाणी रांगोळी कमी पडली असेल पुन्हा त्या ठिकाणी फेविकॉल लावायचा आणि रांगोळी टाकायची. असं 2 वेळा तरी अप्लाय करायचं, जेणेकरून रांगोळी व्यवस्थित पसरते. आणि तुम्हाला ज्या शेड्समध्ये हवं आहे त्या शेड्समध्ये तुम्ही ही गोष्ट करू शकतात. कारण की ना आजकाल खूप जास्त घाईचे दिवस असतात, सगळ्यांना कामं असतात आणि कितीही इच्छा असली ना तरी आपल्याला झटपट अशी वेळ भेटत नाही रांगोळी काढण्यासाठी. त्यामुळे ना ही खरंच खूप सोपी पद्धत आहे. OHP शीट नसेल तर कुठल्याही पद्धतीचा जाड प्लास्टिकचा कागद तुम्ही या ठिकाणी यूज करू शकतात. मस्त अशी रांगोळी येते. तर भरपूर अशा वेगवेगळ्या टाईप्समध्ये आपण बनवू शकतो. तर ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगवेगळे शेप्स देखील दाखवले आहे. साधारण 1 ते 1.5 तासानंतर छान अशी आपली रांगोळी सुकली की पुन्हा त्यावरती शेडिंग करायला घ्यायचं, जर तुम्हाला हवं असेल तर मी 2 प्रकारचे शेड्स करत आहे. तर पहिले पिंक दिलेला होता आणि आता हा थोडासा अबोली कलर यामध्ये मिक्स करत आहे. शेडिंग केलं की रांगोळी खूप छान आणि उठून दिसत असते. ताटाभोवती ठेवायची असेल, आता गणपती बसत आहे, गणपती आपण जे टेबलवरती गणपती ठेवतो त्या वेळेस प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी रांगोळी काढणं शक्य होत नाही किंवा एखादी पूजा मांडलेली आहे अशा ठिकाणी पटकन आपण हे पॅच ठेवू शकतो. आणि मस्त अशी ताटाभोवती, देवा ठिकाणी, पाटाभोवती खूप सुंदर हे दिसत असतात. आता बघू शकता शेडिंग करून झालेलं आहे. मस्त असे अबोली कलर दिला आणि त्या बाजूने पुन्हा बॉर्डर करण्यासाठी मी डार्क असा राणी कलर या ठिकाणी घेतलेला होता. खूप सुंदर हे लोटस दिसत असतं, कमळाचं फूल आपण बनवत आहोत. तर मस्त असं दिसतं. त्याचबरोबर ना आपल्याला याची फायनल फिनिशिंग करण्यासाठी ॲक्रेलिक कलर हवे आहेत. तर आपण फायनल फिनिशिंग ॲक्रेलिक कलरने करूया, जेणेकरून मस्त असं त्याला फिनिशिंग येतं आणि खूप सुंदर अशा या रांगोळ्या आपल्या दिसत असतात. तर अशाच पद्धतीने ना सणावारांसाठी तुम्ही देखील घरच्या घरी कमीत कमी खर्चामध्ये करू शकतात. बाहेर आता विकत देखील या पॅचेस मिळत असतात, परंतु ते खूप महाग जातात. त्यामुळेच मी आधीच म्हटलं की थोडा त्रास सुरुवातीला होतो, पण त्यानंतर खूपच आपल्याला कामे आपली सोपे होऊन जातात. तर बघू शकतात ॲक्रेलिक रेड कलरने मी या ठिकाणी छान अशी फिनिशिंग बॉर्डर केलेली आहे, जेणेकरून आपला जो रांगोळीचा पॅच आहे तो खूपच उठून दिसतो. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात, ताटाभोवती ठेवू शकतात. बघू शकतात किती मस्त दिसते आहेत तेच. तर त्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गोल्डन कलरचा पण टच देऊ शकतात. आता हे बाकीचे पॅचेस आहे ना, हे सगळं करण्यासाठी ना आधी छान अशी रांगोळी काढूनच घ्यायची असते आपल्या व्हाईट पेजवरती आणि त्यावरती OHP शीट ठेवून आपल्याला हवं तसं आपण ती रांगोळी करू शकतो. तर तुम्ही बघू शकतात वेगवेगळे पॅचेस सणावारांसाठी. यूट्यूबला पण तुम्ही बाकीच्या व्हिडिओजमध्ये बघू शकता, त्यावरनं तुम्ही घेऊ शकतात आणि त्याच पद्धतीने करू शकतात. तर गणपतीसाठी जास्वंदीचं फूल गणपती बाप्पाला खूप आवडतं, म्हणून मी जास्वंदीचे देखील या ठिकाणी केलेले आहेत, जेणेकरून ते मला बाप्पाजवळ ठेवता येतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर आपले असे डेली ब्लॉग्स देखील बघायला विसरू नका, कारण की आता बाप्पाचं आगमन होत आहे आणि भरपूर सारे क्लिनिंगचे व्हिडिओ तुमच्यासमोर
समोर येतील। त्याचबरोबर बाप्पाचं डेकोरेशनसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू देखील आपण DIY मार्फत घरीच बनवणार आहोत, तेही तुम्हाला दिसेलच। तर व्हिडिओ कंटिन्यू करा।